हॅलो फ्रेंड्स, बघा ही युनिक अशी मेहंदी डिझाईन मी काढलेली आहे. तर माझ्या चॅनलवर सगळ्यात आधी तुमचे सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला ही युनिक अशी डिझाईन काढायची आहे. तर त्यासाठी आपल्याला छोटा गोल काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर अजून एक गोल, त्याच्यानंतर अजून एक गोल, असे 3 गोल काढून घ्यायचे आहेत. आणि मधला जो गोल आहे तो आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण जे वरचे 2 गोल काढले होते ते सुद्धा आपण डार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे डार्क गोल असा सुंदर तयार होईल. त्याच्यानंतर आपल्याला त्याची लायनिंग करून घ्यायची आहे आणि बाजूला वेल काढायचे. तर वेलासाठी पण आपण डार्क अशी लायनिंग करून घ्यायची आहे. जो गोल काढलेला आहे त्याला स्मॉल सर्कलच्या डिझाईनने कवर करून घ्यायचं आहे. खूप सुंदर असे वर्तुळ हे तर हातावरती दिसून येते. आणि आपण जी डार्क लायनिंग काढलेली होती त्याला आपल्याला वेल काढायचे आहे. त्याच्या अगोदर आपण अंगठ्यावरची डिझाईन कवर करून घ्या. खूप नाजूक अशा पद्धतीची डिझाईन आपल्याला काढायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन कवर करू शकता, पण एवढंच की डिझाईन खूप नाजूक पद्धतीनं काढायची आहे, म्हणजे ते खूप सुंदर दिसून येईल. शॉर्ट अशी मेहंदी डिझाईन असल्यामुळे नाजूक डिझाईन खूप सुंदर दिसते. आता छोट्या पानांचे वेल काढलेले आहेत दोन्ही बाजूनी आणि उरलेल्या भागामध्ये आपल्याला सुंदर अशी डिझाईन कवर करायची आहे. तर जो आपण राऊंड शेपची डिझाईन काढलेली आहे तर त्याला डॉट्स द्यायचे आहेत आणि डॉटला पाकळ्यांनी कवर करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला वेलीला कवर करून घ्यायचं आहे. 2 लायनिंग करून घ्यायच्या आहेत. लाईनला स्मॉल सर्कल देऊन घ्यायचे आहेत. परत त्याला कवर करायचं आहे. स्मॉल सर्कलला जर तुम्ही डिझाईन लायनिंग कवर केलं तर ते खूप उठावदार सुंदर असं दिसते. तशीच डिझाईन इथं गोल पद्धतीनं काढलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला पानांची डिझाईन काढून घ्यायची आहे छोटीशीच. नंतर आपल्याला बोटांची डिझाईन कवर करायची आहे. स्मॉल सर्कल काढायचे आहेत. नंतर उभ्या रेषा काढायच्या आहेत आणि त्या रेषा आपल्याला एकाड एक अशा घडीत काढून घ्यायच्या आहेत. ती डिझाईन खूप सुंदर दिसते बघा. आणि तिथे एक छोटंसं लांबट पाकळ्यांचं फूल काढायचं आहे अर्धच. आता नंतरच्या बोटावर डिझाईन काढायचे. जिलेबीचा आकार देऊन स्मॉल सर्कलने छोटंसं फूल काढून घ्यायचं आणि ते कवर करायचं आहे. नंतर त्याला अंडरलाईन करून घ्यायचं आहे आणि डार्क 3 पाने काढून घ्यायचे आहेत बघा. बोटाचा जो वरला भाग राहिलेला आहे त्याला आपल्याला चेक्स पॅटर्न काढून घ्यायचा आहे. तर सेम लायनिंग आलेलं पाहिजे आहे. उभ्या आणि आडव्या सेम लायनिंग करून घ्यायच्या आहेत आणि मधला जो एकाड एक पद्धतीचा डॉट प्रकारचा चेक तयार होतो आहे बघा. एकाड एक पद्धतीने ते रंगवून घ्यायचं आहे. खूप सुंदर दिसते ते पण. नंतरचं बोट आपल्याला डिझाईन करून घ्यायचं आहे. तर सोप्या आणि साध्या पद्धतीचं स्मॉल सर्कल देऊन परत लायनिंग करायची. अशा प्रकारे पूर्ण बोटाला डिझाईन करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये झिगझॅग पद्धतीचा एक चेक पॅटर्न आपल्याला बोटावरती बसवायचा आहे आणि त्याच्यामध्ये डॉट देऊन घ्यायचे आहेत. परत लायनिंग करून आपल्याला स्मॉल सर्कलच्या डिझाईनने कवर करायचं आहे. नंतर दुसऱ्या बोटावरती आपल्याला थोडीशीच वेल काढून घ्यायची आहे. उरलेल्या भागामध्ये पण डिझाईन आपल्याला कवर करून घ्यायचे. खूप सोप्या आणि साध्या पद्धतीची मेहंदी डिझाईन वेगळ्या पद्धतीची अशी काढलेली आहे मी. तुम्हाला मेहंदी डिझाईन कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. मराठी सोप्या भाषेतील मेहंदी ट्युटोरियल मी घेऊन येत असते. माझ्या चॅनलवर भरपूर असे मेहंदीचे डिझाईन तुम्हाला बघायला मिळतील. बेसिकपासून चांगल्या मेहंदी डिझाईनपर्यंतचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. त्यामुळे माझ्या दुसऱ्या व्हिडिओंना सुद्धा नक्की भेट द्या. मेहंदी डिझाईनमध्ये बेसिक माहिती मी देत असते. इथं छोटी छोटी फुलं काढून उरलेला त्याचा जो भाग आहे तो आपण गडद केलेला आहे.